सर, ऑप्टिस्पेस मध्ये आर्किटेक्चर आणि डिझायनिंग बरोबर आपण कन्स्ट्रक्शन प्लॅन पण देतो. ऑफकोर्स कन्स्ट्रक्शन प्लॅन पण आपण आमच्याकडे बीम फॅसिलिटी पण आहे. बीम फॅसिलिटी म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेल, ज्याला आपण 3D मॉडेल म्हणतो. हे त्याच्या वरचं व्हर्जन जे आहे. आजकाल युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये मॅक्झिमम बिल्डिंग ह्या बीम मॉडेल्स असतात. हे डिजिटल मॉडेलिंग असतं. इथपर्यंतच्या सुविधा पण आमच्याकडे आहेत. जेव्हा जनरल लेवलला हे काम चालतं की ज्यांना तेवढी कॉस्ट नाही परवडत बीमची, त्या केसमध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टरला कुठल्या गोष्टी कधी बांधायच्या आहेत, त्याला किती वेळ लागतो, त्याप्रमाणे कॅल्क्युलेटेड डेज की तुमचं प्लिंथचं काम आहे ते इतक्या वेळेपर्यंत व्हायला हवं, तुमचं कॉलम्स जे आहेत ते एवढ्या वेळेपर्यंत उभे राहायला हवं, बीम स्ट्रक्चर जे आहे सगळं हे स्ट्रक्चर कशा पद्धतीने आणि केव्हा उभं राहायला हवं, त्याचं पूर्णच्या पूर्ण टाइम टेबल आम्ही त्याला देतो. आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्ट आमचा जो आहे, जो ऍक्च्युअल सुपरविजन करणार आहे, त्याच्या व्हिजिट डेट्स काय असणार आहे इथपर्यंत तर आम्ही त्याला दिलेलं असतं. आणि त्याचा डे टू डे लेवलला बॅकअप देणं हे आमची टीम काम करत असते की आज सांगितलेल्या लेवलला प्लीज व्हायला काय मागं पुढं होतंय का, ते असेल तर पुढच्या डेट्स बदलल्या पाहिजेत, इथपर्यंतची व्यवस्था ही आमच्याकडे असते. आमचं सुपरविजन मॉडेल जे आहे ह्याच्यामध्ये ऑनलाईन सुपरविजन याच्यासाठी आम्ही बराचसा भरतो. फॉर एक्झाम्पल, जिथे मोठी बिल्डिंग बांधणं चालू आहे, म्हणजे ते 2 एकरातला प्लांट आहे, 3 एकरातला प्लांट आहे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्षभर चालणार आहे, 3 वर्ष चालणार आहे, अशा केसमध्ये आम्ही तिथे कॅमेरे लावलेले असतात. त्याच्या थ्रू आमचा कंट्रोल असतो. आमची टीम जी बसते ती बसलेली टीम इथे या गोष्टींवरती वॉच ठेवून असते आणि अकॉर्डिंगली तुमचं काम जे आहे ते टाइम टेबल प्रमाणे चाललंय किंवा नाही त्याच्यावरती 100% वॉच सिस्टीम आमची असते. त्या दृष्टीने आम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलत असतो, त्याला गाईड करत असतो, त्याला मोटिवेट करत असतो. त्या सगळ्या गोष्टी आमच्या थ्रू होत असतात. ऑप्टिस्पेसमध्ये हे सर्व प्रकारचं सोल्युशन एकत्र देऊन एंटरप्रेन्युअरला परत परत काही गोष्टींच्या मागे लागायला लावणे, हा व्ह्यू या सगळ्या गोष्टीमध्ये आहे.